अदालत, आंदोलन आणि न्याय, नीट पेपर लीक, 27 दिवसांचे आंदोलन आणि अखेर शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा. मग प्रश्न असा, दोष सिद्ध नव्हता तर राजीनामा कशासाठी? आणि दोष असेल तर फक्त राजीनामाच का? विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, न्यायासाठी रस्त्यावर संघर्ष आणि प्रश्न विचारणाऱ्यांनाच संयमाचा सल्ला. मग न्याय मिळवायचा कुठे, अदालतात की रस्त्यावर? आज राजकारण व्यक्तीभोवती फिरतंय की संस्थांभोवती? संस्था मोठ्या आहेत की व्यक्ती? लोकशाहीत न्याय हा दबावाने नव्हे तर पुराव्याने मिळाला पाहिजे. पण जेव्हा न्यायासाठी आधी आंदोलन करावं लागतं तेव्हा सामान्य नागरिकाच्या मनात प्रश्न उभे राहतात. आजचा प्रश्न फक्त नीटचा नाही. आजचा प्रश्न आहे, लोकशाही संस्थांवरील विश्वास टिकणार का? कारण ज्या दिवशी न्यायासाठी संघर्ष ही चट बनेल त्या दिवशी ती फक्त एका परीक्षेची शोकांतिका राहणार नाही, ती उद्याच्या भारताच्या भविष्याची धोक्याची घंटा ठरेल.